जय जवान जय किसान शेतकरी राजा यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य सबस्क्राइब करा। तर आपण आज लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मी लक्ष्मीकांत थावरे आज तुम्हाला एक अनोखी माहिती सांगणार आहे। तर आज आपण एका नवीन बँकेची माहिती पाहणार आहोत। ती तुम्ही कधीच बँकेचे नाव ऐकलेलं नसेल। तर ती अशी बँक आहे की तुम्हाला अजब आणि गजब वाटेल अशी बँक आहे। आणि ती बँकेमध्ये पैशाचा व्यवहार 1 रुपयाचाही होत नाही। तुम्ही म्हणाल पैशाचा व्यवहार होत नाही म्हणजे अशी कोणती बँक आहे? तर त्याच बँकेची आपल्याला आज माहिती घ्यायची आहे। तर ती बँक खूप छान आहे। तिथं पैसे भरले जात नाहीत, पैसे काढले जात नाहीत, पैशाचा 1 रुपयाचाही तुमचा व्यवहार होत नाही। आपल्या तुम्ही बँक पाहिजे असतील, खेड्यात गावातील योजना असतात, क्रॉप लोन असतं, पाईपलाईनचं योजना असतात, पाईपलाईनचं कर्ज असतं किंवा मॉर्गेज करून आपल्याला कर्ज देतात। अशा बऱ्याच काही योजना असतात। स्टेट बँक ऑफ इंडिया पाहिली असेल तुम्ही, महाराष्ट्र बँक पाहिली असेल, डीसीसी बँक पाहिली असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण पाहिली असेल किंवा एचडीएफसी बँक पाहिली असेल। तर त्यामध्ये संपूर्ण पैशाचा व्यवहार होतो। एसबीआय आपल्याला लोन देते, डीसीसी पण आपल्याला सेवा सहकारी सोसायटी देते खर्चायला। पण ही बँक तुम्हाला पैसे खर्चायला देत नाही, कारण 1 रुपयाचा व्यवहार नाही म्हणलं तर ही बँक तुम्हाला पैसे पण खर्चायला देत नाही। अशी गजब आणि अजब बँक आहे। तर ही फक्त शेतकऱ्याच्याच फायद्याची आहे। आणि जे गरजूवंत महिला, विधवा महिला अशा बऱ्याच महिलाला ही कामाला येते बँक। आणि परिपक्व महिला त्यांना पण कामाला येते। ज्या भूमिहीन महिला आहेत त्यांना पण ही बँक काम लावते आणि खूप त्यांचा फायदा करून देते। तर ही बँक स्वतःचा फायदा कमी आणि दुसऱ्याचा फायदा जास्त करते। तर ही सर्वात चांगली बँक म्हणावी लागेल, कारण कोणतीही बँक स्वतःचा फायदा जास्त बघते आणि दुसऱ्या व्यक्तीचा फायदा ही कमी बघते। कारण प्रत्येक बँका ह्या पैसे गोळा करण्याच्या नादात पडलेल्या आहेत आतापर्यंत सर्व। तर ही बँक कोणती आहे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती देणार आहे। तुम्ही त्या बँकेला जाऊन अवश्य भेट द्या। ही आहे आज आपली शेळ्याची बँक। तुम्ही म्हणाल शेळ्याची बँक ही आतापर्यंत आपण नवीनच नाव ऐकलेलं आहे। तर ही बँक काय कार्य करते? तर ही बँक कार्य काय करते? तर आपल्याला पैसे न देता शेळ्या देते। शेळी कशी देते की गाभण असलेली शेळी देते। आणि गाभण शेळी दिल्यामुळं आपल्याला खूप त्याचा फायदा होतो। तर गाभण शेळीपासून आपल्याला पिल्ले मिळतात। तर ही बँक आपल्याला शेळीचा 1ही रुपया तुमच्याकडून घेत नाही, पण तुमच्याकडून एका पिल्लाची अपेक्षा करते। वर्षभरातून 1 पिल्लू जे काही बकरा होईल ते तुम्ही त्या बँकेमध्ये नेऊन द्यायचं। अशी ही शेळ्याची बँक आहे। कुणी पण गरीब, गरजूवंत महिला, विधवा महिला ज्यांना की शेळी पालन करण्याची इच्छा आहे। आणि ही बँक दुसरं एक महत्त्वाचं बँकेचं वैशिष्ट्य आहे की ही बँक त्यांना प्रशिक्षण पण देते। त्या व्यक्तीला, जो गरजूवंत व्यक्ती आहे त्यांना शेळ्याचं पूर्णपणे प्रशिक्षण दिलं जातं की शेळी कशी सांभाळायची, त्याचा पोषण आहार काय आहे, ती कोणत्या ऋतूमध्ये त्याला कोणती मेडिसिन द्यायची, कोणती लस द्यायची, त्यांना खाद्यपदार्थ काय द्यायचे, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, त्यांचा चारा कोणत्या ऋतूमध्ये कोणता चारा द्यायचा, अशी पूर्णपणे माहिती त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला दिलं जातं। आणि तुमच्याकडनं 1 रुपयाही घेतला जात नाही, कारण ती बँकच अशी आहे की त्यामध्ये पैशाचा व्यवहार 1 रुपयाचाही सुद्धा होत नाही। तर अशी बँक की ज्यांना फायदा घ्यायचा आहे त्या सर्व गरजवंतांनी अशा बँकेचा तुम्ही फायदा घेऊ शकता। तर ही बँक आहे तरी कुठे? तुम्हाला ही बँक कुठे आहे? तर ही बँक आहे जळगाव जिल्हा जळगाव मध्ये आहे आणि याचा तालुका आहे चाळीसगाव। तर जळगाव जिल्ह्यामध्ये
चाळीसगाव तालुक्यामध्ये ही बँक तुम्हाला पाहायला मिळेल. तर जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला जाऊन पाहायचं आहे की ही बँकेचं कसं आहे. तर ही तुम्हाला माहिती कुणी देणार नाही. तर मला ही माहिती कानावर आली तर म्हणलं आपल्या चॅनल तर्फे सर्व शेतकऱ्यांना, गरजवंत महिलांना, गरजवंत पुरुषांना, विधवा महिलांना, परित्यक्त्या महिलांना ही सर्व माहिती कामाला येऊ शकते. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलवर आपण अशा बऱ्याच माहिती देत असतो. तर ही शेळ्याची बँक अजब गजब बँक आहे. तर या बँकेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आपल्या चॅनल तर्फे मी सांगतो. कारण गरजवंत व्यक्तीला ही खूप चांगली स्कीम आहे या शाळा बँकची. तर ही शेळ्या बँकची योजना खूप चांगली आहे. तर आपल्याला याबद्दल काही माहिती पाहिजे असेल, इतरही शेळ्याच्या फाईल बद्दल आपण माहिती सांगतो. तर आता पंचायत समितीमध्ये एक योजना केली आहे तयार त्यांनी की गाईला 75% अनुदान देणार आहे ते आणि म्हशीला 50%. मी पण त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांना तशी स्कीम राबवली होती आणि जाहिरात पण खूप केली. आमच्या इथे माजलगाव पंचायत समिती आहे, तिथं त्यांनी जाहिरात करून एक मीटिंग बोलावली होती शेतकऱ्यांची. आणि त्यामध्ये जर शेतकऱ्याला काही माहिती पाहिजे असेल किंवा अडचणी असतील तर त्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी ही त्यांनी पंचायत समितीमध्ये मीटिंग बोलावली होती. तर ही या मीटिंग मध्ये चर्चा अशी झाली, मी पण त्या मीटिंगला उपस्थित होतो, आवर्जून गेलो होतो. तर त्यामध्ये त्यांच्या अटी अशा आहेत की ज्यांना 50% वर म्हैस घ्यायची आहे त्यांच्याकडं 3 दुग्ध जनावरे आधीच पाहिजेत, तरच तुम्हाला एक म्हैस 50% अनुदानावर मिळेल. तर अशी पंचायत समिती स्कीम आहे. आणि गाईला पण तसंच आहे, तुमच्याकडं 3 दुभत्या गाई पाहिजेत किंवा 3 दुभत्या म्हशी पाहिजेत जुन्या तुमच्याकडं ऑलरेडी, तरच तुम्हाला एक गाय 75% सबसिडीवर देण्यात येईल. आधी तुम्ही गाय घ्यायची आणि त्यांना जीएसटी बिल सादर करायचं. असे सर्व प्रोसेस ही ऑनलाईन आहे. त्यांची एक वेबसाईट आहे, ती पण आपल्या वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल किंवा मला व्हॉट्सअपला SMS करा, तुम्हाला मी त्याची लिंक देतो. माझा मोबाईल नंबर आहे 96 57 14 15 69 आणि हा व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि कॉलिंग नंबर पण आहे. यावर जर तुम्हाला काही शेळ्याच्या फाईल बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी माहिती देतो, किंवा तुम्ही SMS करा किंवा आपल्या सोप्या कमेंट मध्ये विचारा की तुम्हाला काय अडचण आहे किंवा काय माहिती पाहिजे आहे, कोणत्या फाईल बद्दल माहिती पाहिजे आहे. तर ही शासनाची खूप चांगली स्कीम आहे. याला राज्य शासन, केंद्र शासन खूप चांगली मदत करत आहे आणि निधी पण त्यांनी दिलेला आहे. आणि ह्या गाईचं वाटप किंवा म्हशीचं वाटप झाल्यानंतर 50% वर 75% वर आपल्या इथे एक डेअरी निर्माण करण्याचं काम ते शासन करत आहे. तर 20-30 किलोमीटरवर सर्व डेअऱ्या उपलब्ध करून देणार आहेत आणि ते 50 रुपये लिटरना किंवा 40 रुपये लिटरना जे काही त्यांचा भाव असेल डिक्लेअर होणारा त्यानुसार ते आपल्याला भाव देणार आहेत आणि आपलं दूध आपल्याकडून विकत घेणार आहेत. तर ही स्कीम शेतकऱ्यासाठी खूप चांगली आहे. या स्कीमचा सर्वांनी फायदा घ्यावा, कारण 50% अनुदानावर कोणीच तुम्हाला म्हैस देत नाही आणि गाय पण 75% अनुदानावर कोणीच देत नाही. तर ही शासनाची चांगली स्कीम आहे. ज्यांच्याकडे दुभते जनावर 3 आहेत त्यांनी या स्कीमचा फायदा घ्यावा. आणि पहिले जनावर जे आहेत त्यांना आपण बॅच बिल्ला शासनाचा लावलेला असावा, तरच तुम्हाला या स्कीमचा फायदा घेता येईल. अन्यथा तुम्हाला स्कीमचा फायदा घेताच येणार नाही. कारण त्यांची अटच ती की तुमच्याकडे 3 जनावर दुभते पाहिजेत, ते नसतील तर तुम्हाला त्याचा फायदा घेता येणार नाही. कारण आपण काय म्हणतो, शेतकरी दुसऱ्याच्या आहेत मी दाखवल, पण तो पण त्या स्कीमचा फायदा घेईल. आणि ते बॅच बिल्ले ऑनलाईन असतात, ऑफलाईन नसतात. त्या बॅच बिल्ल्याचा नंबर टाकला की तो मालकाचं नाव दाखवतो की ह्या व्यक्तीचं हे नाव आहे आणि त्या नावाने हे जनावर त्याच्या नावचं आहे मालकाच्या. तर तुम्ही दुसऱ्याच्या जनावरांचा विश्वास ठेवू नका. आपल्याकडे 3 असतील जनावर तरच 4थं सबसिडी घेण्याचा विचार करा, अन्यथा या स्कीमचा तुम्ही शेतकरी फायदा घेऊ शकत नाहीत. आपण आपल्या व्हिडिओ तर्फे ही माहिती आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनी कोणी फायदा घ्यायचा कोणी नाही ते आपापल्या याच्यावर आहे. सर्वांनी या स्कीमचा फायदा घ्या.
ही शासनाची खूप चांगली स्कीम आहे. अशा अनेक फायद्याच्या स्कीम आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला अवश्य भेट देत जा. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काही जण फक्त काय करतात की व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करत नाहीत, माहिती घेतलं संपलं. कारण तुमच्याकडं दुसरा व्हिडिओ येत नाही, दुसरी काही जर स्कीम आली तर तुमच्याकडं माझा व्हिडिओ जरूर येईल. त्यासाठी आपण सबस्क्राईब बटनावर सुरुवातीला क्लिक करावे आणि नंतर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पाहावा. जर आपला व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला सबस्क्रिप्शन केलं तर पहिले नोटिफिकेशन तुम्हाला पडते आणि नंतर आपल्याला माहितीही घेता येते. लवकरात लवकर माहिती आपल्याला जाणून घेता येते की शासनाच्या कोणत्या स्कीम आहेत. आणि आता लवकरात लवकरच हप्ता पण मोदीचा पडणार आहे. सर्वांनी याची काळजी घ्यावी. आणि पीएम किसानचा हप्ता बऱ्याच जणांचा रोखवला आहे शासनाने. तर त्याची बरेच कारण आहेत. तर त्याचं पहिलं कारण असं आहे की आपण जॉईंट फॅमिली कोणीही ठेवू नका राशनवर. एक मुलगा आणि वडील एका राशन मध्ये ठेवू नका. आपलं स्वतंत्र स्पेशल रेशन कार्ड करा. कारण शासन हे नियम हे पूर्णपणे सांगत नाही आणि अचानक तुमची पीएम किसानचा हप्ता पूर्णपणे बंद होतो. नंतर आपल्याला काहीच करता येत नाही आणि आपण म्हणतो की पीएम किसानचा हप्ता माझा कशामुळे बंद पाडा. तर विभक्त फॅमिली करून घ्या. कारण एकाच राशनवर आपण 2 मुलं, 1 वडील असे असतात. आता लाडक्या बहिणीचे पण तसेच झाले आहे. एका राशनवर 2 महिलांनी फॉर्म भरले. आता दोन्ही महिलांचे फॉर्म त्यांनी डिलीट केले आहे आणि कोणालाही खात्यात पैसे येत नाहीत. महिलांची ही सर्व ओरड चालू झाली आहे की आम्हाला पैसे येत नाहीत, पैसे येत नाहीत. तर त्यासाठी आपण राशन कार्ड हे विभक्त करून घ्या. पीएम किसानचा तुम्हाला हप्ता नंतर पडेल. कारण पीएम किसानचा हप्ता पडण्यासाठी आपल्याला राशन कार्ड वेगळे करायचे आहे आणि आपल्या जवळच्या शेतकीच्या ऑफिसमध्ये म्हणजे बॅनर ऑफिसमध्ये त्याची तुम्हाला नोंद द्यायची आहे की आम्ही राशन कार्ड वेगळे केले आहे. आपला 7/12/8 फेरफार राशन कार्ड नवीन काढलेले आणि जुने राशन कार्ड पण नाव द्यायचे आहे. कारण त्यांचा विश्वास बसतो की यांनी स्पेशल रेशन केलेलं आहे. तर त्यांना ऑनलाईन दिसतं की या रेशन मध्ये कोण कोण व्यक्ती आहेत. मुलगा, वडील किंवा भाऊ या राशन मध्ये किती व्यक्ती आहेत त्यांना हे ऑनलाईन रेशनच्या नंबरवर ऑनलाईन सर्व सदस्यांची नावं दिसत असतात. कारण शेतकऱ्याचा गैरसमज होतो की आपण राशन कार्ड दिलेलं आहे पण त्यांना काही राशनवरली आपल्या नावं दिसू शकत नाहीत. कारण ते ऑनलाईन असल्यामुळे ते सर्व अधिकाऱ्याला नाव पूर्ण सदस्यांची दिसतात. त्यामुळं सर्वांनी आपले राशन कार्ड हे वेगळे करून घ्या. त्यामुळे आपली पीएम किसानचा हप्ता पूर्णपणे बऱ्याच गावामध्ये बंद झाले आहेत आणि शेतकऱ्यांची ओरड आहे की आमचा हप्ता का बंद पडला. आणि ते काही तुम्हाला तसं कारण सांगत नाहीत की तुमचे एकाच राशनमध्ये 2 नावं आहेत, तुम्ही राशन कार्ड वेगळं करा. ते म्हणतात आम्हाला काही माहित नाही, बघून सांगतो. असे अधिकारी बरेच टाळाटाळ करतात. आणि तुम्ही ते दिल्यानंतर तुमच्याकडे त्याची रिसिप्ट घ्या. ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं त्यांनी की तेवढे डॉक्युमेंट द्या, फेरफार द्या, आधार द्या, पासबुक द्या, राशन कार्ड द्या, तुमचं नवीन राशन कार्ड द्या. तर सर्व नेऊन दिल्यानंतर आपल्याकडे त्याची पावती घ्या, रिसिप्ट. आपल्याला नंतर सीएससी सेंटरवर जाऊन किंवा आपण बॅनर ऑफिस मध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या अॅक्नॉलेजमेंट नंबरवर कळते की आपला अर्ज हा कुठपर्यंत गेला आहे किंवा सबमिट झाला आहे किंवा नाही, किंवा सक्सेसफुल झाला आहे किंवा नाही, किंवा कधी सक्सेसफुल होणार आहे याचा आपल्याला वेटिंग पिरियड तिथं दाखवत असतं. तर आपल्याकडे रिसिप्ट नसताना आपण त्या अधिकाऱ्याला काही बोलू शकत नाही. ते म्हणतात की तुम्ही डबल डॉक्युमेंट आणून द्या. तसे आमच्या गावामध्ये तर 4-5 वेळेस डॉक्युमेंट दिले आहेत. काही जणांचे 2 अकाउंट झाले आहेत पीएम किसानचे. तर 2 अकाउंटमुळे त्यांना डुप्लिकेट अकाउंट असं नाव देऊन त्यांनी एकही त्यांना हप्ता टाकलेला नाही. अशा आमच्या गावामध्ये 3-4 केसेस झाले आहेत. तर आपलं खातं हे चेक करून बघायचं की किती अकाउंट तयार झालेत आपल्या पीएम किसानचे. 2 जर झाले असले आहेत तर त्यांनी एक खातं हे डिलीट करायला आपल्या बॅनर ऑफिस मध्ये 7/12/8 आधार कार्ड, पासबुक आणि आपला जुना फेरफार हा द्यावा. आणि नवीन ज्यांना पीएम किसानची नावे लावायची आहेत त्यांनी नावे लावून घ्यावीत अशी आपण आपल्या व्हिडिओ तर्फे माहिती देतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.